अंधारलेली वाडी. कोकणातल्या एका दूरवरच्या डोंगराळ भागात दुर्गावाडी नावाचे एक गाव होतं. गाव छोटं होतं. गावात आजूबाजूला दाट जंगलं, झाडांची कुजबूज आणि एक विचित्र शांतता होती. सूर्य मावळला की गावात कोणी बाहेर पडत नसे, कारण गावकऱ्यांना ठाऊक होतं की ती अंधारात बाहेर पडते. ती म्हणजे कोण? या प्रश्नाचं उत्तर गावकऱ्यांनी शोधायचा अनेकदा प्रयत्न केला, पण जीवावर बेतलेलं. कोणी बेपत्ता झालं, कुणी वेडं झालं आणि काही जण आजही त्यांच्या घरात बंद दरवाजाआड थरथरतं आयुष्य जगत आहे. मुंबईहून आलेला एक तरुण, नयन जोगळेकर, एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, ग्रामीण अंधश्रद्धा आणि रहस्यांवर काम करत होता. एका बौद्धिक चर्चेदरम्यान त्याला दुर्गावाडीचा उल्लेख ऐकू आला. त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. असल्या गावात काय खरंच काहीतरी भयंकर आहे, की लोकांच्या मनात भरणाऱ्या कल्पना आहेत? असं म्हणत नयननं दुर्गावाडीच्या दिशेने निघायचं ठरवलं. तो एकटा न होता. त्याच्यासोबत होती रीमा, त्याची टीममेट आणि साऊंड रेकॉर्डिस्ट, आणि शुभम, त्याचा कॅमेरा ऑपरेटर. तिघंही आधुनिक आणि धाडसी. ते गावात पोहोचले. एका म्हाताऱ्या माणसाच्या घरी उतरले. तात्या नलावडे. तात्याचं वय अंदाजे 80च्या घरात, पण डोळ्यात अंधाराचं भय होतं. त्याने पहिल्याच रात्री नयनला सांगितलं, पोरांनो, काय पाहायचं ते पहा, पण रात्री 8 नंतर घराबाहेर जाऊ नका. त्या झाडाकडे तर नजरही टाकू नका. कसलं झाड? नयननं विचारलं. तात्यानं खिडकीतून दूर बोट दाखवलं. अंधारात एक प्रचंड जुनं पिंपळाचं झाड दिसत होतं. तिथंच गावकऱ्यांचं खरं भय दडलेलं होतं. पहिल्या रात्री नयन आणि शुभम न राहून झाडाजवळ गेले. त्यांना वाटलं आवाज रेकॉर्ड करायचे, फोटो घ्यायचे, नंतर रात्री स्टोरीमध्ये घालायचे. पण झाडाजवळ गेल्यावर वातावरण अगदी थिजल्यासारखं झालं. अचानक शुभमला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. आवाज आला, शुभम, इथंच थांब. कोण आहे? त्यानं विचारलं, पण समोर कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याच्या माईकवर एक विचित्र खरखरती डरकाळी ऐकू आली. नयन घाबरला. शुभम थरथरत कापत घरी परतला. पुढील काही दिवस काहीच विशेष घडलं नाही, पण शुभमचं वागणं बदललं. तो गप्प बसू लागला. उठून जंगलात जात राहिला. डोळे लालसर, चेहरा पांढरा फटक, आणि तो म्हणायचा, ती मला बोलावते आहे, ती माझी वाट बघते. रीमानं आणि नयननं लक्षात घेतलं की काहीतरी भयान त्याच्यावर झपाटून बसलाय. त्यांनी तात्याकडे नेऊन त्याच्यावर उपचार करायचं ठरवलं. तात्यानं पाहताच सांगितलं, हाच गेलाय तिच्या सावलीखाली. आता हाच दरवाजा उघडेल. शुभम आता पूर्णपणे बदलला होता. तो एका झपाटलेल्या व्यक्तीसारखा वागू लागला. रात्री अचानक उठून बाहेर यायचा, एकटाच जंगलात भटकायचा, आणि घर परत आल्यानंतर त्याच्या अंगावर सूर्याचे खुणेसारखे ओरखडे असायचे. रीमाने एक दिवस त्याच्या सामानात एक जुनं पिवळसर पुस्तक सापडलं. त्यावर श्री चंद्रकळा मंत्रसंहिता छायासाधना असं लिहिलं होतं. आतमध्ये विचित्र चित्र, संस्कृत मिश्रित मंत्र आणि एका पिंपळ छायेसोबत संवाद साधणाऱ्या साधकाची गोष्ट लिहिलेली होती. नयन म्हणाला, हे पुस्तक इथे कुठून आलं? याने कुणाकडून घेतलं असेल का? त्या रात्री शुभम अचानक जोरजोरात हसत ओरडू लागला, ती आले, मी तिला पाहिलंय. तिचे डोळे रक्तासारखे, ती झाडांच्या मुळाखालून
उठते. रीमा आणि नयन घाबरले. त्यांनी लगेच तात्याला बोलवलं. तात्यानं शुभमला पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, हा आता तुमच्यातला नाही राहिला. याचं अर्धमन त्या झाडात अडकलंय. तात्यानं त्या रात्री त्यांची खरी कहाणी सांगितली. 70 वर्षापूर्वी या झाडाखाली यशोदा नावाची विधवा बाई राहत होती. तिच्यावर लोकांनी जादू टोण्याचा आरोप केला. गावकऱ्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून दिलं, पण तिला मरण आलं नाही. ती जिवंत जळत होती, पण तिच्या तोंडून शेवटचा शब्द होता, तुमचं प्रत्येक पोरगं मला द्यावं लागेल. तेव्हापासून त्या झाडाच्या मुळांखालून आवाज येतो, मुलांचं हसणं, बायकांचं रडणं आणि एखादी बाईचा खोल खर्जातला शापित आवाज. रीमा आणि नयनचं अंग ठणकत होतं, पण त्यांना माहिती होतं सत्याच्या अगदी जवळ आले आहेत आपण. दुसऱ्या दिवशी त्यांनी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. रात्री त्या झाडाजवळ जाऊन कॅमेरा लावायचा आणि सर्व रेकॉर्ड करायचं. रीमा थरथरत होती, पण नयन ठाम होता. रात्री 1 वाजता त्यांनी कॅमेरा सेट केला आणि दुरून पाहत बसले. हळूहळू कॅमेऱ्यात काहीतरी हालचाल दिसू लागली. झाडाच्या मुळांखाली एक अंधारसर आकृती सरकत होती. तिचे केस खांद्यांपर्यंत, चेहरा अस्पष्ट, पण डोळे तेजस्वी लाल होते. तेवढ्यात शुभम त्या दिशेने धावत सुटला. तो झाडाच्या दिशेने ओरडत होता, यशोदाई मला घे, मी आलोय. एक जोरदार किंचाळी ऐकू आली. झाडाचा आवाज जणू जमिनीतून काहीतरी फाटून बाहेर येत आहे. आणि कॅमेरा बंद. नयन आणि रीमा धावत झाडाकडे गेले. तिथं पोचल्यावर शुभम कुठेच दिसत नव्हता. फक्त जमिनीवर खोल गडलेल्या बोटांचे ठसे आणि मध्यभागी शुभमचा कॅप, त्याच्यावर लालसर छटा. त्या रात्री नयन आणि रीमा गाव सोडून निघाले. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग तपासलं. बहुतांश फुटेज डिस्टॉर्ट झालं होतं, पण एका क्षणात एक चेहरा स्पष्ट दिसतो, यशोदा. ती नयनकडे पाहत म्हणते, एक गेला, आता तू. आणि कॅमेरा बंद.